हाय हॅलो नमस्कार मंडळी. कसे आहात तुम्ही सगळेजण? नक्कीच मस्त असाल. चला, आज फायनली आपला व्लॉग आलेला आहे आणि मी इथून पुढे प्रयत्न करणार आहे की रोज आपला व्लॉग आला पाहिजे आणि तुमच्यासोबत मी कनेक्ट झाली पाहिजे. तर पुन्हा मी कमबॅक करते आपले यूट्यूबवर, कारण खूप महिने झालेले माझे डेली व्लॉग येत नव्हते. काही ना काही प्रॉब्लेम हा येत होता आणि खूप सारे संकटांवर मात करून आम्ही व्लॉग घेऊन येणार आहे. हो ना परम? हां, कारण आता परमला लागलेले आहे सुट्ट्या आणि शिवायची पण झालेली आहे एक्झाम. तर म्हटलं चला आपल्या कामाकडे आपण आता वळूया. किती पण झालं तरी घर मूल सांभाळून आपल्यासाठी वेळ काढायला खरंच गृहिणींना जमत नाही, पण तरी प्रयत्न करून मी एक दोन व्लॉग तुमच्यासोबत घेऊन आलेले. तर आता इथे सकाळी मस्त असे फ्रेश झालेली. परम माझा पारशीच आहे आणि नेहमीप्रमाणे त्याची मस्तीही चालूच आहे. आता तो माझ्या जवळच बसलेला आहे आणि व्लॉगमध्ये व्हॉइस ओव्हर करताना तो काही ना काही मध्ये डिस्टर्ब करणार आहे, तर प्लीज थोडं समजून घ्या. चला सांगते मी आता माझं काय चाललेलं आहे. आता इथे वाजलेले होते 9:30-10 वाजलेले आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की परम स्कूलला जायच्या आधी एकदा झोपतो. तर मग मी इथे सगळे कर्टन्स क्लोज केले आणि परमला झोपवणार होते, कारण परम झोपला की तो 12 वाजता उठणार आणि त्यानंतर स्वयंपाक करून जेवण झालं की परम हा स्कूलला जातो. आता जे माझे जुने व्ह्युअर्स आहेत त्यांना हे सगळं माझं रुटीन नेहमीप्रमाणे माहिती आहे, पण जर कोणी नवीन आलेलं असेल तर त्यांच्यासाठी मी शॉर्टकटमध्ये शेअर केलं आहे. तर आता मी म्हटलं चला परम झोपलेला होता, तर मग पटकन अशी मी फरची पुसायला घेतली आणि फटाफट माझी काम आहे की जे सकाळची मी चालू केलेली होती. आणि तुम्हाला सॉरी की माझ्याकडनं डेली व्लॉग टाकल्या गेले नाही आणि मी आता रोज म्हणजे डेली व्लॉग येण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. कसं होतं ना की आपण जर कधी व्लॉगिंगमध्ये खंड पाडला ना की नंतर खरंच सुचतच नाही की कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू आणि कसं करू. ते म्हणतात ना की कंटाळा यायला लागला की माणसाला कंटाळाच यायला लागतो. त्यामुळे सगळं बाजूला ठेवून थोडंफार स्वतःसाठी वेळ हा काढलाच पाहिजे, हे मी पहिलेही सांगत होते आणि आताही माझं तेच मत आहे. हा कालचा ब्लॉग आहे, कारण परमला काल लास्ट डे होता स्कूलला, त्यामुळे त्याला फटाफट रेडी करून मला पाठवायचं होतं. मग मी पटकन अशी फरची पुसून घेतली आणि त्यानंतर आले आपल्या देवपूजेकडे. काही म्हणा मैत्रिणींनो, मला जोपर्यंत घराला झाडू फरची होत नाही ना तोपर्यंत देवपूजाही करावीशीच वाटत नाही, कारण घरच फ्रेश नसताना देवपूजा करायला मन तरी कसं फ्रेश होईल, हो की नाही? तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करा. आणि तुमचं पण असंच आहे का की जोपर्यंत फरची होत नाही पुसून तोपर्यंत देवपूजा होत नाही? असं असेल तर मला नक्की सांगा. मग मी पटकन अशी देवपूजा करायला घेतली आणि टाईम खूप हा फटाफट जात होता. आणि ज्या दिवशी खूप कामं असतात ना त्या दिवशी हा घड्याळाचा काटा आहे ना एकदम जोरजोरात फिरत असतो. असं वाटतं की ते घड्याळ पुढे पळत आहे ना आपण मागे राहतोय, असं काही माझं चालू होतं आणि मी फटकन असं सगळं आवरून घेतलं. तर मैत्रिणींनो, इथे माझी देवपूजा फायनली कंप्लीट झालेली होती आणि इथे फुलं आहेत की जे आता मला रोज भेटत आहे, कारण मी काय करते संध्याकाळी किंवा रात्रीत झोपायच्या आधी फुलं हे तोडून घेते, कारण मग मला सकाळी एकही फुल भेटत नाही आणि ही मी शक्कल लढवली आहे. बाकीच्यांना वाटते की फुलं कुठे गायब होत आहे. त्यानंतर मी पटकन असा स्वयंपाक केला. तिकडे वांगे बटाट्याची भाजी शिजत होती आणि इकडे मस्त असं केल्या भाकरी. तुम्हालाही माहिती आहे की आम्हाला भाकरी खाल्ल्याविना होत नाही, एक टाईम तरी ही बाजरी आमच्याकडे होतच असते. तर परम झोपलेला असल्यामुळे त्याच्यासाठी पटकन स्वयंपाक रेडी केला आणि त्याला जेवू घालून त्याला स्कूलला सोडायचं होतं. आणि आज होती स्कूलमध्ये परमची कॉम्पिटिशन, त्यामुळे मला 1 वाजता मी सोडायला नव्हती जाणार. मी डायरेक्ट जाणार होती 3 वाजता परमच्या स्कूलमध्ये, कारण त्याचं पोएमचं कॉम्पिटिशन होतं आणि त्यासाठी मला फटाफट रेडी पण व्हायचं होतं. तर सगळे कामं आवरत मला वाजले फायनली 3 आणि मी निघाली परमच्या स्कूलमध्ये जाण्यासाठी. ऊन तर विचारू नका बाबा, इतकं ऊन आमच्याकडे पडलेलं होतं की एकदम भयानक कडक ऊन हे लागत होतं. आणि कशी बशी मी फायनली पोचले परमच्या स्कूलमध्ये आणि तिथे मला जवळपास 5 मिनटं लेट हे झालंच, कारण ट्रॅफिक ही भयंकर मला मध्ये लागलेली. तर पुढे तुम्ही नक्की बघा की माझ्या परमने कसे कॉम्पिटिशनमध्ये छान अशी पोएम म्हटली आहे आणि एवढं कमी वयात तो एवढं छान ॲडजस्ट करतोय, बोलतोय, हेच आमच्यासाठी खूप होतं. तर ही आहे परमची स्कूल. आता बघूया स्कूलमध्ये जाऊन परम कशी पोएम छान बोलतोय ते.
माझा परम. किती ती छान त्याने पोयम तिथे म्हटलेली ती ही न घाबरता. बापरे, मी तर इतकी हॅप्पी झाले होते की काय करावं आणि काय नाही. मग मी त्याला घेऊन आले घरी आणि घरी आल्यावर बघा परमची मस्ती आहे जी नेहमीप्रमाणे कमी होतच नाही. इथे युनिफॉर्म चेंज करायला पण त्याने मला किती त्रास दिलेला. त्याचं चाललेलं की तू हे का बरं घातलंय, ते का बरं घातलंय, कारण त्यालाही माहिती की त्याची मम्मा ही कधी इयरिंग्स वगैरे घरात घालत नाही. त्याचे प्रश्न काही संपतच नव्हते आणि मस्ती येतं. प्रत्येक घरोघरी सगळे मुलं हे सारखेच, हो ना पमा? हा. तर चला मग असा होता आजचा छोटासा व्लॉग मी तुमच्यासोबत घेऊन आलेले. म्हटलं खूप दिवसाने कमबॅक करते तर छोटासाच व्हिडिओ शेअर करूया आणि आपल्या मैत्रिणींशी परत कनेक्ट होऊया. तर असाच रोज आपला व्लॉग येणार आहे, त्यामुळे न चुकता व्लॉग बघत राहा. जसं पहिले मला प्रेम दिलं, सपोर्ट केला, तसंच कायम असू द्या. आणि आताही मला तुमच्या सपोर्टची तेवढीच गरज आहे. तर उद्याचा व्लॉग बघायला अजिबात विसरू नका, कारण आम्ही निघालो आहे गावी जाण्यासाठी. कारण सुट्ट्या लागल्या आहेत तर मे महिन्याचं ऊन पडण्याच्या आधीच आम्ही गावाला जाऊन येणार आहोत. तर इथून पुढचे जे व्लॉग आहेत ते मस्त तुम्हाला गावाकडचे भेटणार आहेत, म्हणजेच माझ्या सासरचे व्लॉग. तर ते बघायला अजिबात विसरू नका. शक्य झाल्यास माझा उद्या व्लॉग 100% येण्याचा मी प्रयत्नच करेल. नाही झालंच तर संडेपासून किंवा मंडेपासून कंटिन्यू व्लॉग हे आपले येत राहतील. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगला. बाय.